हाय स्पीड स्विंग मशीन बद्दल माहिती सांगा असा मेसेज आहे. तर सगळ्यात आधी मी हे सांगतो, की हाय स्पीड स्विंग मशीन कुठे वापरली जाते? हाय स्पीड स्विंग मशीन ही जनरली गारमेंट्समध्ये म्हणजे इंडस्ट्रीजमध्ये वापरली जाते. आपण म्हणतो, की हा शर्ट रेडीमेड आहे, ही पॅन्ट रेडीमेड आहे, ही कुर्ती रेडीमेड आहे, हा ब्लाउज रेडीमेड आहे. पण तो रेडीमेड का आहे? तर तो एखाद्या फॅक्टरीमध्ये बनलेला आहे. तर जनरली हाय स्पीड स्विंग मशीन म्हणजे काय? तर एका मिनिटामध्ये ती स्विंग मशीन खूप फास्ट चालते. म्हणजे त्याची जी निडल आहे ती एका मिनिटामध्ये किती वर-खाली होते, याचे काही वेगळे गणित आहेत. तर ती किती वेळेस वर-खाली होते, ती किती फास्ट चालते. तर जी स्विंग मशीन सगळ्यात जास्त फास्ट चालते, त्या प्रकाराला हाय स्विंग मशीन असं म्हणतात. हाय स्पीड स्विंग मशीन असं म्हणतात. मग हाय स्पीड स्विंग मशीन 2 प्रकारची आहे. जसं की एक जापनीज मॅन्युफॅक्चर्ड असते आणि दुसरी चायना मॅन्युफॅक्चर्ड असते. मग आता जापनीज म्हणजे काय? तर खूप चांगल्या प्रकारचं स्किल वापरून ती स्विंग मशीन त्याचं प्रोडक्शन केलं जातं. पूर्वी जुकी म्हणजे आता सध्याही मार्केटमध्ये जुकी नावाचा ब्रँड आहे. ती कंपनी स्विंग मशीन मॅन्युफॅक्चर्ड पहिले करायची. ती जपानमध्ये करायची. मग त्याला म्हणायचं की मेड इन जपान आहे. त्यानंतर बऱ्याचशा म्हणजे त्या जुकी कंपनीला बऱ्याच चायनीज कंपन्यांनी कॉपी केलं आणि चायनामध्ये त्यांचं स्किल वापरून कमी बजेटमध्ये हाय स्पीड स्विंग मशीनचं प्रोडक्शन केलं. मग ज्या मशीन्स जपानमधनं भारतामध्ये आल्या, त्या जापनीज म्हणून ओळखल्या गेल्या. ज्या स्विंग मशीन्स चायनामधनं भारतामध्ये आल्या, त्याला चायनीज मशीन ओळखलं गेलं. मग आता कंपॅरिझन केलं दोन्हींच्या प्राइसमध्ये, तर जापनीज स्विंग मशीन्स ज्या आहेत, हाय स्पीड स्विंग मशीन आहेत, त्यांची प्राइस ही जास्त असते आणि ज्या स्विंग मशीन्स चायनामध्ये मॅन्युफॅक्चर्ड केल्या जातात, त्यांची प्राइस ही कमी असते. कमी का असते? याच्या मागचंही वेगळं लॉजिक आहे. म्हणजे एक म्हण आहे, सगळ्याला माहिती आहे, ती प्रचलित आहे. चायनीज वस्तू असतात, "चले तो चांद तक, नहीं तो शाम तक." हे का आहे? तर कदाचित जे काही एक्सपर्ट्स असतील, यांनी हा एनालिसिस केला असेल. चायनीज स्विंग मशीन सुद्धा वापरून पाहिल्या असतील. तर त्यात त्यांना क्वालिटी लक्षात आली असेल. त्याच्यामुळे मे बी थोडंसं त्यांची प्राइस कमी असू शकते. आता आपलं जे बुटीक आहे, आपण गेल्या 10-12 वर्षांपासून काम करतोय. तर तेव्हापासून आपल्याकडे ज्या जापनीजमधल्या जुकी कंपनीच्या हाय स्पीड स्विंग मशीन्स आहेत, त्या अजूनही छान चालतायत. मग ज्या जापनीज मॅन्युफॅक्चर्ड आहेत, त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या कंपनीच्या सुद्धा स्विंग मशीन आहेत. जसं मी आता जुकी सांगितलं, तसं ब्रदर असेल, सिंगर असेल, अशा अनेक कंपनी आहेत, ज्या जापनीज प्रोडक्शन करायच्या. आता हल्ली बऱ्याचशा कंपनीजनी त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग हे व्हिएतनामला शिफ्ट केलेलं आहे. परंतु त्यांनी त्यांची क्वालिटी सुद्धा मेंटेन ठेवलेली आहे आणि ज्या चायनीज स्विंग मशीन येतात हाय स्पीडमधल्या, त्यांची क्वालिटी थोडीशी फरक आहे. हा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. कदाचित तुम्हाला तुमचा अनुभव सुद्धा महत्त्वाचा असेल. तुम्ही कोणती स्विंग मशीन वापरणार आहेत. तर ज्यावेळेला तुम्ही प्रोफेशनली काम करताय, ज्यावेळेला तुम्हाला जास्त क्वांटिटीचं काम करायचं असतं कमी वेळामध्ये, त्यावेळेला तुम्हाला हाय स्पीड स्विंग मशीन वापरणं अत्यंत गरजेचं असतं.